शहरातील मुकुंदवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या झेंडा चौक परिसरामध्ये एक इसम गांजा घेऊन विक्रीसाठी येणार अशी माहिती मिळालेली होती आणि त्या अनुषंगाने सापळा रचला तेव्हा त्याच्याकडे बॅगेत गांजा आढळलाय। त्यामुळे त्याच्यावरती मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती उपनिरीक्षक घोरपडे यांनी दिली आहे। मुकुंदवाडी पोलीस स्टेशन गुरण 474/2025 BNS NDPS ऍक्ट 20B 8C प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या कारवाई दरम्यान मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने 10 किलो 216 ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त केलेला आहे। सदर कारवाईबाबत मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे डीबीचे जे अंमलदार आहेत सागर शर्मा यांना गोपनीय बातमी मार्फतीने माहिती मिळाली की झेंडा चौक परिसरात जे मोकळे मैदान आहे त्या ठिकाणी एक इसम गांजा विक्री करता येणार आहे। सदरची जी माहिती आहे सदरच्या माहितीवरून सागर शर्मा यांनी वरिष्ठांनी माहिती दिली। वरिष्ठांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत त्यानुसार मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे पंच, मुकुंदवाडी पोलीस स्टेशनची टीम, फॉरेन्सिक टीम या सगळ्यांनी मिळून अगोदर एक सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला। सापळा लावण्यात आल्यानंतर ज्या बातमीतील जो नमूद वर्तनाचा जो इसम आहे तो त्या मैदानावर दिसतात मुकुंदवाडी पोलीस स्टेशन टीमने त्याला शितापीने थांबवलं। त्याच्या अंगावरती त्याच्याकडे एक ट्रॅव्हलिंग बॅग दिसून आली। ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये आपण पाहणी केली असता त्यात एक 5 बंडल दिसून आले। 5 बंडल इन द सेन्स आपण त्याला म्हणू शकतो की त्याला प्लास्टिकने पूर्णपणे रोल केलेले होते, सेलोटेपने पूर्ण रोल केले होते। त्यानंतर ते पंचांसमक्ष फॉरेन्सिक टीमच्या समक्ष ते उघडून ते बघितलं। त्यानंतर फॉरेन्सिक टीमने सदरचा माल जे 5 बंडल होते त्यातला प्रत्येक बंडलाचा सॅम्पल प्रमाणे मोजणी केली आणि मोजणी केल्यानंतर ते गांजा असल्या दिसून आले। सोबतच तो वजन काटा होता, वजन काट्यावर त्याचं वजन केलं, एक 10 किलो 216 ग्रॅमचा सदरचा गांजा मिळून आलेला आहे। त्यानुसार आरोपीस मुकुंद ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी किशोर गणेश सांगळे यास अटक देखील करण्यात आलेला आहे। तरी सदर गुन्ह्याचा तपास बघता सदरचा जो आरोपी आहे तो एक विद्यार्थी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे किंवा त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार, आणि केवळ काही पैशांच्या लालसेपोटी किंवा काही शौक पाहण्यासाठी अशा प्रकारे जर कोणी अवैध धंदे करत असेल तर त्याला कायद्याने चपराकी बसणारच आहेत आणि त्याचं आता जे कायदेशीर कारवाई आहे त्याला तो सामोरे जात आहे। या मार्फतीने किंवा या व्हिडिओच्या मार्फतीने मी जे पण मुकुंदवाडी परिसर किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे शाळकरी विद्यार्थी किंवा इतर कोणी जे असेल जे कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कमावण्याकरता अवैध मार्गाकडे वळत आहेत त्यांना सांगतो की कायदा हा सर्वोच्च आहे आणि कायद्याचे पालन करणार आहेत। कोणी किती काही गुन्हेगारी केली तरी शेवटी त्याला कायद्यासमोर जावंच किंवा झुकावंच लागणार आहे। त्यामुळे जो आपला सनदशीर मार्ग आहे, जो सत्याचा मार्ग आहे त्याचा अवलंब करा आणि यशस्वी व्हा। धन्यवाद।